सर्वप्रथम स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. छत्रपती शंभूराजांनी आपले 33 वर्षाचे जीवन आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी खर्च केले. शंभूराजांना कमी वयापासूनच राजकीय आणि कौटुंबिक अडीअडचणी तसेच समस्यांचा सामना करावा लागला होता. आपण या भाषणामध्ये अशा या थोर व्यक्तिमत्वाबद्दल म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कधी आणि कुठे झाला? छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदर या किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी महाराज यांची कोणकोणत्या भाषेवर चांगली पकड होती? छत्रपती शंभूराजांना संस्कृत आणि अन्य 8 मराठी, फारसी, उर्दू, अरबी, इंग्रजी अशा एकूण 9 भाषा माहीत होत्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते? छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचे नाव सईबाई असे होते. सईबाई या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी होत्या. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुत्र होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भावाचे नाव काय होते? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना एक भाऊ देखील होते. त्यांचे नाव राजाराम महाराज असे होते. राजाराम हे महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नीचे म्हणजे सोयराबाईंचे पुत्र होते. शंभूराजे यांना एकूण 6 बहिणी होत्या. छत्रपती संभाजी महाराज यांचा विवाह कधी आणि कोणाशी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्यामध्ये वाढ करण्यासाठी अधिकाधिक गड आणि किल्ले हवे होते आणि यातील प्रचितगड जिंकायला महाराजांना पिलाजीराव शिर्के यांनी मदत केली होती, ज्यामुळे एक तह केला गेला की शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मुलाचा विवाह पिलाजीराव यांच्या मुलीशी करावा. त्याच तहानुसार शिवाजी महाराजांनी संभाजीराजे यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या जिवाबाईशी लावून दिला आणि मग लग्नानंतर मराठी रीती परंपरेनुसार जिवाबाई हिचे नाव बदलून येसूबाई असे ठेवण्यात आले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विवाह महाराणी येसूबाई यांच्याशी शिवाजी महाराज आणि पिलाजीराव शिर्के यांच्यातील एका तहानुसार झाला होता आणि त्यांना अपत्य देखील होते, ज्याचे नाव शाहू असे होते. छत्रपती संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचा सईबाईंचा मृत्यू झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू बाळाला आईची कमतरता भासू नये यासाठी त्यांच्यासाठी धाराऊ नावाच्या दुधाऊ ठेवल्या. शंभू राज्यांचे बालपण खूप अडचणीत गेले. वयाच्या 2ऱ्या वर्षी स्वतःची आई त्यांना सोडून देवाघरी गेली. लहानपणी बाळ शंभू राजांना आऊसाहेब, राजमाता जिजाबाई, महाभारत आणि रामायणाच्या कथा सांगायच्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 2ऱ्या पत्नी सोयराबाईंना राजाराम महाराज झाल्यानंतर त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राग येऊ लागला. त्यांना असे वाटायचे की जोपर्यंत शंभू महाराज आहेत तोपर्यंत आपल्या मुलाला म्हणजे राजाराम महाराजांना योग्य ते स्थान मिळणार नाही, कारण सोयराबाईंना आपल्या मुलाला राजाराम याला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर बसवण्याची इच्छा होती. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची मैत्री कशी आणि कुठे झाली? मित्र जोडावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आणि मैत्री निभावावी ती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांसारखी. लहानपणी जेव्हा शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे औरंगजेबाच्या वाढदिवसाला गेले होते आणि तेव्हा त्यांना औरंगजेबाकडून अटक करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यामुळे शिवाजी महाराज आणि शंभूराजे आग्रा येथील कैदेतून सुटका होऊन सुखरूप बाहेर पडले. आग्रा येथून सुटका होऊन बाहेर पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही दिवस शंभूराजांना मथुरेतील ब्राह्मणाच्या घरी ठेवले होते आणि स्वराज्यात शंभूराजांचा अंतिम संस्कार देखील करण्यात आला होता. शंभूराजे यांना मथुरेतच शास्त्र शिकले आणि बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला. छत्रपती शंभूराजे जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष मथुरेत होते आणि त्यांची कवी कलशांबरोबर भेट देखील तिथेच झाली. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांनी आपली मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत निभावली. कवी कलशांच्या मैत्रीनंतर छत्रपती शंभूराजांचे साहित्यावरचे प्रेम वाढू लागले. याच दरम्यान छत्रपती शंभूराजांनी काही संस्कृत ग्रंथ देखील लिहिले, ज्यात अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ देखील लिहिला होता. म्हणजेच संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कृत भाषेमध्ये बुद्धचरित्र देखील लिहिले. याचसोबत छत्रपती संभाजी महाराज यांनी मध्ययुगीन संस्कृतचा वापर करून शृंगारिका लिहिल्या.
तसेच संभाजी महाराज यांनी नखशिख, नायिकाभेद, 7 शतक इत्यादी ग्रंथांचे देखील लेखन केले. नखशिखा हा ग्रंथ संभाजी महाराज यांनी त्यांच्या पत्नी यांच्या प्रेरणेतून लिहिला होता. छत्रपती संभाजी महाराज यांना लोकांनी छत्रपती आणि छावा या 2 पदव्या दिल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्यावर कोणकोणते संकट आले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांना वाटले की आता आपण सहज सह्याद्री जिंकू, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी असे होऊ दिले नाही आणि मुघलांना स्वराज्यात जास्त काळ टिकू दिले नाही. 1680 औरंगजेब 4 लाख जनावर आणि 50 लाख सेना घेऊन दक्षिणेत आला. औरंगजेबाने कुतुबशाही आणि आदिलशाही जिंकली. नंतर औरंगजेबाने स्वराज्य जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला स्वराज्य जिंकण्यामध्ये यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांचे मंचकारोहण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी मुद्दाम छत्रपती संभाजीराजेंना कळवण्यात आली नव्हती. तेव्हा छत्रपती संभाजी राजे पन्हाळा किल्ल्यावर होते. रायगडावर अण्णाजी दत्तो यांच्या कारस्थानामुळे सोयराबाई यांनी शंभूराजे यांना कैद करण्याचे आदेश दिले. याच आदेशानुसार अण्णाजी दत्तो आणि त्यांचे साथी हे मिळून शंभूराजांना पकडण्यासाठी गेले. सर्वप्रथम अण्णाजी दत्तो यांनी त्यावेळच्या सरनोबत हंबीरराव मोहिते यांची मदत घ्यायची ठरवली. अण्णाजी दत्तो यांनी हंबीरराव मोहिते यांना आपला भाचा म्हणजेच राजाराम महाराज गादीवर बसणार याचे आमिष दाखवले, परंतु हंबीरराव मोहिते यांनी ह्या आमिषाला बळी न पडता अण्णाजी दत्तो यांना पकडून त्यांना छत्रपती संभाजीराजांपुढे उभे केले. हंबीरराव मोहिते यांना माहीत होते की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचा कारभार चालवण्यास पात्र असे एकच आहेत, ते म्हणजे शंभूराजे. 16 जानेवारी 1681 रायगड या किल्ल्यावर शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. त्यांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना माफ केले आणि परत आपल्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले. छत्रपती संभाजीराजांनी आपल्या मित्राला म्हणजे कवी कलशांना स्वराज्यात दिलेले स्थान काही अष्टप्रधानातील मंडळींना पटले नाही. त्यामुळे ते छत्रपती संभाजी महाराजांचा राग करू लागले. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचे छत्रपती असताना 8 वर्षामध्ये कोणकोणत्या गोष्टी मिळवल्या? आपल्या छोट्याशा जीवनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी खूप युद्धे जिंकली. त्यांनी युद्धात औरंगजेबाला कधीही जिंकू दिले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना बाहेरील शत्रूंचा फक्त सामना करायचा नव्हता, त्यांना स्वराज्यातील काही आपल्या शत्रूंचा देखील सामना करायचा होता. छत्रपती शिवाजी महाराज असताना त्यांनी कधी कोणाला जहागिरी दिली नाही, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर खूप मराठा सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांकडे जहागिरी मिळवण्यासाठी विनंती केली, परंतु छत्रपती संभाजीराजांनी कोणालाही जहागिरी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांचे दुश्मन खूप वाढले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत फक्त सुरत तुटली, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे घर समजले जाणारे बुऱ्हाणपूर लुटले. बुऱ्हाणपूर लुटल्याचा तोटा औरंगजेबाला खूप झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाच्या अत्याचाराला घाबरून खूप हिंदू लोकांनी धर्म परिवर्तन केले होते. त्यातील काहींना छत्रपती शिवाजी महाराजांनी परत हिंदू धर्मात घेतले. असेच छत्रपती संभाजी राजांचे गुरु असणारे नेताजी पालकर यांचे औरंगजेबाने धर्म परिवर्तन केले होते. नेताजी पालकर खूप वर्षातून स्वराज्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे धर्म परिवर्तन केले. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना झालेली अटक आणि त्यांचे झालेले अतोनात हाल काही कामानिमित्त छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे गेले होते. स्वराज्यातील काही फितुरांच्या मदतीने मुकर्रब खान याने आपल्या 3000 लोकांचे विशाल आणि बलाढ्य सैन्य घेऊन छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचे मित्र कवी कलश यांना नावडी येथे अटक केली. त्यावेळी मराठ्यांची संख्या फक्त 300 ते 400 इतकीच होती. स्वराज्याचा छावा अटक झाला. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबासमोर आणण्यात आले, तेव्हा औरंगजेबाने आपले सिंहासन सोडून छत्रपती संभाजी महाराजांपुढे नमाज अदा केली आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांचे अतोनात हाल करण्यात आले. संभाजी महाराजांची विदूषकाच्या पोशाखात धिंड काढण्यात आली. संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्यासोबत आपले सर्व किल्ले खजिना बहाल करावा अशी मागणी औरंगजेबाने त्यांच्याकडून केली. पण संभाजी महाराजांनी तब्बल 40 दिवस सर्व पीडा सहन केली, पण औरंगजेबापुढे झुकले नाही, दयेची भीक मागितली नाही. त्यांनी स्वराज्य प्राप्तीची निष्ठा आणि प्रेमाचा त्याग केला नाही. तुळापूर येथे त्यांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः लोखंडी सळ्या टाकण्यात आल्या, जीभ कापण्यात आली, पण संभाजीराजे यांनी दयेची भीक औरंगजेबापुढे मागितली नाही. शेवटी संभाजी हार मानत नाही या रागात त्यांचे मित्र कलश याचे डोळे देखील काढण्यात आले. शेवटी एवढे हाल करून, एवढी पीडा देऊन देखील संभाजी आपल्यापुढे झुकला नाही, ही खंत औरंगजेबाच्या मनात कायमची राहून गेली.
11 मार्च 1669मध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भीमा इंद्रायणी नदीचा संगम होत असलेल्या आळंदीजवळच्या तुळापूर येथे हत्या केली गेली. तिथेच त्यांचे निधन झाले. संताजी आणि धनाजी यांच्याविषयी मोगलांच्या मनात असलेली दहशत. छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटले की आता आपण स्वराज्य जिंकले, परंतु धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. त्यावेळी जेव्हा मुघलांचे घोडे पाणी पित नसत, तेव्हा मुघलांची सेना म्हणत घोड्यांना पाण्यात. संताजी आणि धनाजी यांची प्रतिमा तरी दिसली नाही ना. छत्रपती शिवाजी महाराज लढाई करताना शक्तीपेक्षा बुद्धीचा, युक्तीचा वापर जास्त करायचे, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे लढाई करताना बुद्धीबरोबर आपल्या शक्तीचा वापर देखील करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत फक्त सुरुवात लुटली, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे घर समजले जाणारे बुऱ्हाणपूर लुटले. प्रसिद्ध व्याख्याते नितीन भानुगडे पाटील यांच्या भाषणातील छत्रपती संभाजी महाराजांवरील काही हिंदीतील ओळी आहेत. सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी, पर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने ज़बान काट दी उसकी, पर उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज़. हमने हाथ तोड़ दे उसके, पर उसके हाथ झुके नहीं हमारे सामने. असे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांविषयी उद्गार काढले.